आमच्या वाडवडिलांनी दिलेली जमीन आहे यांच्या बापाने करतोय असं काही विषय नाही. मग बादशाह असेल, त्यावेळेचे जागीरदार असतील, त्यावेळेचे राजे असतील, अगदी शिवाजी महाराजांनी किंवा त्यांच्या वंशजांनी बांधलेली साताऱ्यातली बेगम मशीद असेल, हे भारतामधल्या सगळ्या प्रॉपर्टी विकल्या तर साधारणतः 1,02,000 कोटी रुपयाची जमीन होईल अशी साधारणतः स्थिती आहे. 1,02,000 कोटी रुपयाची जमीन होईल. 9 लाख एकर जमीन आहे असं साधारण. जर थेट पुरावा मिळायचा असेल तर अनेक त्या सुधारणाच्या नावाखाली मुसलमानांना नामोहरण करण्याचे जे प्रकार चालले. काल जे वक्फ अमेंडमेंट बिल आणलं होतं आणि त्याच्या संदर्भामधनं काही प्रोव्हिजन केलेले आहेत, हे सगळ्या गोष्टी ह्या मुस्लिम समाजावर अन्याय करणाऱ्या आहेत किंवा मुस्लिम समाजाला आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या यांना आघात पोहोचवण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत. त्यांनी तोंडाने कितीही मुस्लिम समाजाच्या हिताच्या गोष्टी केल्या तरी यांनी बिल जे आणलेलं होतं ते हे म्हणजे मुस्लिम समाजाच्या प्रत्येक बाबतीमध्ये, धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप केला गेला. या ठिकाणी आमच्या असणाऱ्या भावनांची खेळ केला गेला आणि केवळ हे अल्पसंख्याक आहेत आणि राजकीय दृष्ट्या काय करू शकतात. बहुसंख्य लोकांच्या जोरावर आम्ही इथं सत्तेत आहोत आणि म्हणून अल्पसंख्याकांचं दमन करण्याच्या दृष्टिकोनातून हे केलेला कायदा आहे. आणि या ठिकाणी जे राजकीय पक्ष आमच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी टाकले त्यांनाही लक्षात ठेवलं जाईल. जे राजकीय पक्षाने आम्हाला साथ दिली त्यांच्याही उपकाराची आम्ही जाणीव ठेवू आणि भविष्य काळामध्ये या वक्फ बिला संदर्भामध्ये आमचे जे दिल्लीमधील सगळेजण एकत्र बसायची जी प्रक्रिया आहे, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असेल किंवा जमीयत उलमा हिंद असेल, यांच्या माध्यमातून जी सगळी आम्हाला ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही आमच्या भावना व्यक्त करू. परंतु या घटनेचा मी निषेध करतो. तुम्ही सातत्यानं मुसलमानांना रोज उठल्यानंतर रोज सूर्योदयाबरोबर एक नवीन चॅलेंज किंवा एक नवीन समस्याला निर्माण करून ठेवताय आणि त्यामध्ये गुरफटून ठेवण्याचं आणि मुस्लिम समाजाचं खूप मोठं नुकसान करून त्यांना दुय्यम दर्जाचा नागरिक म्हणून बनवण्यासाठी जी काय प्रक्रिया करायची ते जे अजेंडा संघाकडून यांना प्राप्त झालेला आहे. ऍक्च्युली भाजप हे संघाचं टूल किट आहे, राजकीय टूल किट आहे. त्यामुळे त्यांनी जे आदेश देतील त्या पद्धतीनं यांनी हे केलेलं आहे. परंतु या देशातल्या धर्मनिरपेक्ष असलेल्या हिंदूंवर आमचा विश्वास आहे. या देशातल्या असलेल्या प्रत्येक न्यायप्रिय माणसाबरोबर आमचा विश्वास आहे आणि प्रशासनावर सुद्धा आमचा विश्वास आहे. तथापि या सरकारच्या माध्यमातून अल्पसंख्याक म्हणून मुस्लिम समाजावर केलेल्या या अत्याचाराचा आम्ही भविष्य काळामध्ये याचा बदला जरूर घेऊ. परंतु आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हुरळून जाणार नाही, दबणार नाही आणि या घटनेचा मी सगळ्या समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील मग शिराळापासून जतपर्यंत आणि खानापूर आटपाडीपासून मिरजेच्या शेवटच्या टोकापर्यंत जेवढी माणसं आहेत त्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या मुस्लिम समाजाच्या वतीने या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो.